नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आपला दिवस आनंदात जाऊ. मित्रांनो, आज कोरेगावच्या फायनलचा थरार सर्वांचा अनुभवता येणार आहे. काल मित्रांनो आपण गटाचे थरार पाहिलेच, त्यानंतर सेमीचे सुद्धा काटाकीर अशा लढती पाहायला मिळाल्या. मित्रांनो, या लढतीत आपल्याला मोठमोठी महारथी फायनलसाठी आज पाहताना दिसणार आहेत. मुख्य लढत होणार बकासूर आणि मथुर यांच्यात. बकासूर आहे पब्लिकने आणि मथुरसुद्धा असणार आहे पब्लिकने, त्यामुळे नक्कीच काटाकीर लढत पाहायला मिळणार आहे. पण मित्रांनो, पब्लिकने साथ दिली पाहिजे आज. माझं तर वैयक्तिक मत आहे की पब्लिकने आज मैदानात जाऊच नाही, ऑनलाईन पाहिलं तर चालेल. कारण आपण जर पाहिलं काल या मैदानामध्ये अनेक अपघात झाले, कितीतरी अपघात झाले. त्यामुळे आज नाही गेलं तर चालेल, कारण आज खरं पब्लिकने साथ दिली पाहिजे. कारण मथुर आणि बकासूर पाळणार आहेत फक्त आणि फक्त आपल्या फॅन्ससाठी. त्यामुळे पब्लिकने आज साथ दिली पाहिजे. जरी कोणी पब्लिक गेले तर त्यांनी मध्ये न जाता साथ दिली पाहिजे बकासूर आणि मथुरला. त्यानंतर मित्रांनो, काटाकीराची लढत होणारच. बकासूर आणि मथुर यांच्यात काय वादच नाही. पण स्वराज आणि जलवा यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्कीच मला मनापासून वाटतंय, माझं वैयक्तिक मत आहे की स्वराज आणि जलवा नक्कीच काही ना काहीतरी आज करणारच. आणि त्यांच्या धमकसुद्धा आहे. त्यांनी एक टॉपची गाडी सेमीला पराभूत केली, लखन आणि लक्ष्य होते. त्यामुळे नक्कीच या गाडीमध्ये धमक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर दुसरी गाडी रायफल 81 आणि वादळ. मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल सज्ज आहे. रायफलचं वादळ येणार का हे सुद्धा पाहिलंच पाहिजे मित्रांनो. आणि जे फायनलसाठी पात्र झाले त्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुमचं वैयक्तिक मत काय आहे? आज फायनलचा एक नंबर मानकर कोण होईल? वैयक्तिक ओरिजिनल हिंद केसरी कोण होईल? कमेंट करून नक्कीच सांगा. बकासूर 11वा हिंद केसरी होणार का? नक्कीच काटाकीराची लढत होणार, त्यात काय वादच नाही. सर्वच फायनलसाठी पात्र झालेल्या नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. भेटूया फायनल नंतर.